आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह. आपल्यासोबत आहेत आंबेडकरी चळवळीतले जुने नेते आणि ज्यांची ओळख पॅन्थर म्हणून आहे असे रामचंद्रजी माने, ज्यांच्या बरोबरीनं आत्ताचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी काम केलेलं आहे. सर, आपलं स्वागत आहे. आज आपली बाईट घेण्याचा विषय असा किंवा मुलाखत घेण्याचा विषय की तुमचं जे कार्य आहे हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण काय सांगाल आत्ताच्या चळवळीविषयी? नाही, आत्ताच्या चळवळी, आता चळवळ तशी आंबेडकरी चळवळ आहे, पण आंबेडकरी चळवळीमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते इतके ऍक्टिव्ह राहिलेले नाहीत. जे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर आता ही परभणीचं जे प्रकरण झालं, त्या परभणीच्या प्रकरणावर खूप मोठं आंदोलन झालं पाहिजे. आता तेवढ्या पुरतं आंदोलन झालं, तिथं पुन्हा स्टॉप झालं. तर ते कंटिन्यू असं त्याचा हे लागत नाही पूर्ण. तर ते करण्यासाठी कार्यकर्ते हे ऍक्टिव्ह राहिले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी त्याला वेगळी चालना दिली पाहिजे. दादागिरी किंवा नुसती तोडफोड करून चळवळ वाढत नाही. चळवळीला एक वैचारिक पाया आहे, तो बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांच्या विचाराचा आहे. हा वैचारिक पाया आपण बरोबर घेऊन चळवळ चालवली. तीच चळवळ प्राध्यापक अरुण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा उभी राहिली. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले वेगळे झाल्यानंतर, आणि अरुण कांबळेच्या नंतर पुन्हा रामदास आठवले, गंगाधर गाडे, पुन्हा आम्ही, असं या चळवळीमध्ये लोक प्रामाणिकपणाने काम करत होते. स्वतःचं घर प्रामाणिकपणा बरोबर. पण जर समजा ही घटना जी आहे आता, ही जर ज्या काळात पॅन्थर होती त्या काळात घडली असती तर काय पॅन्थरच्या काळात ती घटना घडलीच नसती. कारण पॅन्थरची एवढी दहशत निर्माण झाली होती की पुढचा जो समाज होता तो, किंवा एखादा वेडा माणूस म्हणून आता जो माणूस दिला जातो तो वेडा माणूस नाही, त्याला 60-70 एकर जमीन आहे असं मी ऐकलंय. असा माणूस वेडा असू शकत नाही. त्यांनी तो कट्टर जातीवादी आहे आणि त्याने ते संविधान तोडलं किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची अवहेलना केली. ह्या ज्या भूमिका होत आहेत, ह्या भूमिका दलित पॅन्थर सारखी चळवळ आता अस्तित्वात राहिलेली नाही. रिपब्लिकन पार्टी ही फक्त राजकीय दृष्ट्या मोठं काम करते आहे, पण त्या रिपब्लिकन पार्टीचा एकही आमदार किंवा खासदार विधानसभेत किंवा लोकसभेत उभा राहिलेला नाही. आणि लोकसभेत किंवा विधानसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडणारी माणसंच राहिलेली नाहीत. त्यामुळं खऱ्या अर्थानं कुणावरही अशा प्रकारची दहशत राहिलेली नाही. आंबेडकरी चळवळीचा विचारही त्यांच्या डोक्यात नाही. आता बघा तुम्ही, केंद्राचा गृहमंत्री, या देशाचा गृहमंत्री ज्यावेळी बाबासाहेब काय म्हणता, त्याच्याऐवजी काही देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात जाता आलं असतं, ही जी भूमिका मांडतो, किंवा त्याला कसल्याच प्रकारची भीती राहिली नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबद्दल. आणि त्याच्यावर खूप मोठं आंदोलन व्हायला पाहिजे होतं. बरं, मोरारजी देसाईनं तुम्हाला बौद्ध व्हायला कोण सांगितलं असं म्हटल्यानंतर मोरारजी देसाईच्या विरोधामध्ये खूप मोठं आंदोलन झालं. आणि आंदोलन झाल्यानंतर सरकार सुद्धा त्याला घाबरलं आणि त्यांनी माघार घेतली. तसं आज काही वाटत नाही. तसं आपली चळवळ जी राहिलेली आहे, आता आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, त्यांचं वय झालेलं आहे. ज्या तारुण्यामध्ये आम्ही काम केलं, ते तारुण्यामध्ये जे काम केलं ते काम आज राहिलेलं नाही. किंवा आम्हाला तुम्ही जे चळवळीत आलात किंवा तुमचा चळवळीचा वारसा कसा आहे, तुम्ही या चळवळीत कसे आलात, आज तुम्ही खूप चळवळी समाजासाठी केलेला आहे, पण तुमचं नाव जेवढं असावं लोकांपर्यंत तेवढं नाही. तर याला काय म्हणाल? चळवळीची पार्श्वभूमी सांगा आणि तुमच्या कामाचा आवाका. नाही, चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं नावागावाशी कोणी विचार करत नव्हतं. प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतःला झोकून दिलं होतं. आता जुने कार्यकर्ते बरेच असे गेलेले आहेत आणि ते कधी स्वतःच्या ह्याच्यासाठी, म्हणजे जाहिरातीसाठी किंवा लोकांच्या समोर जाहिरात होऊन पुढे यावं अशी भूमिका कार्यकर्त्यांची नव्हती. त्यामुळं पेपरला बातम्या देणं, की आम्ही पेपरला बातमी आली किंवा नाही आली ह्याचाही विचार करत नव्हतो. आणि आता हे जे वेगवेगळे जे कार्यकर्ते आहेत ते चमकोगिरी करण्यासाठी काम करतात, तुम्हाला खरं जर सांगायचं झालं तर. आणि हे चमकोगिरी केल्यामुळे काय होतं, समाजाचं काम बाजूला राहतं आणि न काम करणारे लोक त्या ह्याच्यात येतात आणि समाजाला त्याची एक, आता बघा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता लोक काय म्हणतात, अरे जाऊ दे रे, भाजप बरोबर गेल्यामुळे काय फरक पडायलाय. अरे भाजप बरोबर काय गेल्यामुळे काय फरक पडायला, तर मग हा जो म्हणतो बाबासाहेब म्हणल्यामुळं
अमित शहा सारखा माणूस, त्याची डेअरिंग होऊ शकते कशी? बरोबर त्याचं कारण हे आहे की चळवळीमध्ये त्यांना विचारणारी माणसं नाहीत. तुम्ही भाजपचं नाव घेतलं, पण आता चळवळीतले तुमच्या सोबत काम केलेले आदरणीय सामाजिक केंद्रीय मंत्री आहेत रामदासजी आठवले, हे त्यांच्या सोबत आहेत. हे त्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता, तसा आवाज उठवला नाही किंवा ते त्यांच्याच बाजूने बोललेले आहेत. काय सांगाल? नाही, आता रामदास आठवलेंचं कसं आहे माहितीये का? रामदास आठवले आमचे राहिलेच नाहीत. आता रामदास आठवले आंबेडकरी चळवळीचे राहिलेले नाहीत. त्यांनी भाजप बरोबर सत्तेसाठी ते बोलतात. मी सभागृहात होतो आणि अमित शहा असे बोललेच नाहीत असं ज्यावेळी बोलतो त्यावेळी ते आमचे राहिले नाहीत असं वाटतं आम्हाला. आजही जातीचे आमचे असतील, पण फुले आंबेडकरी विचार त्यांच्यामध्ये आहे का नाही आता भीती वाटायला लागली त्यांच्याबद्दल. एकेकाळी तुम्ही सोबत काम केलेले दलित पॅन्थर मध्ये, तो दलित पॅन्थरचा इतिहास काय? तुम्ही सोबत होता, आत्ताच काय सांगाल त्यावर? आज शहरात अशीही चर्चा होते की रामदास आठवले यांनी 3 जणांना ट्रक घेऊन दिले होते. नाही, कोण तिघांचं नाव सांगितले? हा, 3 म्हणतात, चर्चा होती शहरात. नाही, शहरात अशी चर्चा असली तर त्यांचं नाव प्रामुख्याने येतं. रामदास आठवलेंनी ट्रक वगैरे काही काढून दिलेलं नाही त्यांना. रामदास आठवलेनं चळवळीत काम केलं, त्याच्या भाषणाची ही धार होती त्याच्या भाषणाला. बाबासाहेब आंबेडकर विचार तो चांगल्या पद्धतीनं मांडत होते, पण त्यांनी ट्रक वगैरे काही काढून दिलेले नाहीत. ट्रक काढण्याच्या पाठीमागे रामचंद्र माने, गंगाधर आंबेडकर, तो अवचरे, श्याम अवचरे, हे सगळे मिळून आम्ही 18-19 ट्रक काढल्यात. त्याच्यात रामदास आठवलेचं काय रोल आहे? ज्यावेळी माईसाहेब आंबेडकरांनी यशवंतराव चव्हाण, मधुकरराव चौधरी यांना एक कार्यक्रम घ्यायचा होता, त्या कार्यक्रमासाठी माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांचं अस्थिकलश मुंबईहून पुण्याला आणला आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर एक फार मोठी सभा झाली. आणि या सभेमधून ज्यावेळी एवढी मोठी सभा झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण खुश झाले, चौधरी सुद्धा खुश झाले. सिम्बायसिस कॉलेजचे जे संस्थापक आहेत त्यांच्या तिथं ज्यावेळी यशवंतराव चव्हाण बोलले की अरे तुम्ही आता खाण्यापिण्याचं काय करता, तुमचा उद्योगधंदा काय? तर आमच्या डोक्यात तेवढं काही नव्हतं ना, की बरेच लोक ड्रायव्हर असल्यामुळे आम्ही आपलं ट्रकचं बोललो. 75% बँक जर लोन देत असेल तर आम्ही बाकीचे 25% कुठून भरायचे? तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी 85% बँकेनं लोन द्यावं आणि 10% महात्मा फुलेचं, 5% आम्ही भरायचे. अशा पद्धतीने त्या ट्रक आम्ही शासनाच्या कडून काढलेले आहेत. त्याच्यामध्ये रामदास आठवलेचा काही काडीचा संबंध नाही. याच्यामध्ये मी परत त्याच्यानंतर शांताराम शिंदे, नवनाथ कांबळे, गंगाधर आंबेडकर, आशित गांगुर्डे ह्या सगळ्यांच्या ट्रक होत्या. त्याच्यानंतर इथं कचरू बुक्तर, सोनटक्के ह्यांची ट्रक होती, विष्णू बनसोड यांच्या ट्रक होत्या. त्या सगळ्या ट्रक काढणाऱ्या लोकांच्यासाठी जो काही फॉर्म भरायचा असतो बँकेकडे किंवा महात्मा फुले विकास महामंडळाकडे किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडे, माझ्या हस्ताक्षरात आहे ते सगळं. आणि मी त्यावेळी पुणे शहराचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळी संघटना इतकी जोमात होती की आम्ही महानगरपालिकेच्या समोर असो नाहीतर बँकेच्या समोर धरणं धरणार म्हणल्यानंतर सुद्धा बँक मॅनेजर ते सगळे प्रकरण मंजूर करत होता. असे तुम्ही नगरसेवक पण होता, ती कोणती टर्म होती? त्या काळातली चळवळ काय होती? नाही, नगरसेवक असताना मी एकटाच नगरसेवक महानगरपालिकेत होतो. तसा लक्ष्मण गायकवाड होता, पण ते रामदास आठवलेकडून होता. मग रामदास आठवलेंच्या नियमाप्रमाणे म्हणजे रामदास आठवलेच्या पार्टीचं जे काही त्यांना आदेश असायचे त्याप्रमाणे ते काही बोलत नव्हते. मग आपण काही मराठा लोकांनी पण आम्हाला मदत केली. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला संपूर्ण खर्च महानगरपालिकेने करावा. त्याच्यात विजय कापसे, त्याच्यानंतर राजाराम कापसे, परत आपला पानसरे, हे सगळे लोक आमच्या बरोबर होते आणि आम्ही त्यांच्या बरोबर होतो. मी एकटाच अपक्ष निवडून गेलो होतो आणि बाकीचे सगळे ह्याच्या बरोबर होते. हे अजित पवारांच्या पार्टीचे होते सगळे लोक. पण अजित पवारांच्या पार्टीचे असले तरी ती वैचारिक दृष्ट्या मंगल कदम तर मला भाषण करताना
अधिक जास्त वेळ द्यायच्या आणि त्या भाषण मला सगळ्याच्या शेवटी करायला लावायच्या. म्हणजे माझे मुद्दे मांडताना मंगला कदमबाईंनी ताईंनी पण मला खूप मदत केलेली. आणि प्रकाश रेवाळे महापौर असताना सुद्धा प्रकाश रेवाळेंनी सुद्धा सगळ्यात जास्त मला वेळ द्यायचे आणि ते सुद्धा मला शेवटी बोलायला द्यायचे. त्यामुळे आमचे जे प्रश्न असते झोपडपट्टीचे, म्हणजे आता ते घरकुल योजना असो किंवा अजिंठा नगरची पुनर्वसन असो, बऱ्याच ठिकाणचे पुनर्वसन जे झाले, विठ्ठल नगरचं पुनर्वसन असो, विठ्ठल नगरच्या पुनर्वसनच्या वेळेस तर तो विजू कापसे तिथून नगरसेवक झाले होते. त्यांनी त्या वाडेकरला झापून ते प्लॅन करायला लावलं. आम्ही दोघांनी जाऊन त्याला हे करायचो. आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरामध्ये झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचं आणि प्रामुख्यानं माझं काम मोठं आहे हे मला सांगायला अभिमान वाटतं. आता पॅन्थरची चळवळ कोणत्या स्थितीला आहे? नाही, पॅन्थरचे आता अनेक तुकडे झालेले आहेत. आता आमचा एक विजय वाकोडे परभणीचा जनरल सेक्रेटरी आहे, तो पण वारला. औरंगाबादचे प्रकाश जावळे ते पण वारले, निकाळजे पण वारले. म्हणजे बरेच लोक असे वारलेले आहेत. आता कसं आहे, पॅन्थर उगीच नावाला म्हणून राहिलेले. म्हणजे तशी संघटना म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, पण लोकांना एक सवय लावून ठेवली ना की ह्या इलेक्शन मध्ये याच्याकडून पैसे घे, त्या इलेक्शनला त्याच्याकडून पैसे घे. आणि ते कार्यकर्ते ज्या पैशाच्या अभावी तिकडे जातात, आंबेडकरी चळवळीचा किंवा विचाराचा विचार करत नसल्यामुळं ते काही आता चळवळीमध्ये अंग झुकून काम करायला तयार नाहीत. जे आता नवतरुण वर्ग आहे हा बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार आहेत, पण त्यांना दिशा भेटत नाही. तर या नवतरुणांना एक संदेश काय द्याल तुम्ही? नाही, आताचे जे नवतरुण आहेत ना, ते नवतरुण पुढेच यायला मागत नाहीत. म्हणजे कसे पुढे यायला मागत नाहीत की पुढं सगळे जे फायदा मिळवण्यासाठी जे आरपीआय मध्ये आले किंवा पॅन्थर मध्ये होते किंवा याच्यामध्ये होते, ते फायद्यासाठी इतर लोकांना किंवा सुशिक्षित लोक आहेत, जे शिकलेले आहेत किंवा जे शिक्षक आहेत, अशा लोकांना पुढं येऊच देत नाही. खरं तर इथं चळवळ ना इथल्या अधिकाऱ्यांनी मारली. इथला जो अधिकारी आहे ना त्यांनी चळवळी मारल्या. त्या कशा मारल्या? त्यांनी उगाच आंबेडकरी चळवळ, बाबासाहेब आंबेडकरांचं आपण असं करूया, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आपण बौद्ध चळवळ मोठ्या प्रमाणात वाढवूया, आणि म्हणून जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून पैसे देऊन चळवळीपासून दूर घेऊन गेलेले. म्हणून अशा कार्यकर्त्यांना मी सांगणार आहे की ज्या लोकांनी ह्या चळवळी तोडल्या त्यामुळे आपल्याला हे भोगावं लागते. त्यामुळे आता पुन्हा अजून तुम्ही चळवळीत एकत्र जर आलात, मला असं वाटतंय की पुन्हा पॅन्थरची गरज आहे. आणि दलित पॅन्थर मध्ये जर सामील झाले, तुम्ही कुणाला विचारायचं काही कारणच नाही. या चळवळीत कोण तुम्हाला पुढे येऊ देत नाही, असं होऊ देत नाही. तुम्ही स्वतःहून पुढे आलं पाहिजे तरुणांनी. आणि स्वतःहून पुढे जर आले तर आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुमच्या बरोबर येतील. अशा प्रकारची भूमिका जर घेतली तरुणांनी तर मला असं वाटतंय की पुन्हा ही दलित पॅन्थर उभी राहील. आणि हे चक्र आहे, हे सायकलिंग आहे की कधी कधी आरपीआयचं कसं झालं, आरपीआयच्या वेळेस अनेक लोकांवर अन्याय झाले, गवई बंधूचे डोळे काढले, त्याच्यामुळे दलित पॅन्थर उभी राहिली. आता सुद्धा तशा प्रकारच्या अन्याय होतात, कुणीही त्याला वाचा फोडत नाही. आणि वाचा न फोडल्यामुळं आज ना उद्या तरुण कार्यकर्ता हा पुढे येऊन ह्या चळवळीला गती दिल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत होते दलित पॅन्थरचे खंदे समर्थक आणि आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते रामचंद्रजी माने. त्यांनी सविस्तर आपल्याला चळवळीविषयी आणि माहिती दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद.